नमस्कार मैत्रिणींनो, आपण देवाला गेल्यावरती एखादी मूर्ती नवीन विकत घेऊन येतो आणि त्या मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करायची, त्याची शास्त्रोक्त पद्धत काय आहे ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर मी माझ्या देवघरामध्ये महादेवाची पिंड नव्हती म्हणून देवाला गेल्यावरती तिथून ही पिंड विकत आणली होती आणि त्याच मूर्तीची मला आज माझ्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे। तर मी देवघरामध्ये या मूर्तीची स्थापना कशी करते तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्हालाही ही माहिती उपयोगाची असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता ही मूर्ती आपण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे तांब्याचं तामण असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। आता या मूर्तीची स्थापना कशी करायची, त्याचा अभिषेक कसा करायचा तेही पाहूया। तर अभिषेकासाठी आपल्याला इथे पंचामृत लागणार आहे। आता हे पंचामृत म्हणजे काय, तर 5 पदार्थांपासून बनवलेलं हे पंचामृत असतं। त्याच्यासाठी एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे। दुधामध्ये थोडंसं दही आपला मध आणि थोडंसं तूप आणि साखर घालणार आहोत। तर या पदार्थांपासून आपण हे पंचामृत बनवून घ्यायचं आहे। तर पंचामृताला आपल्या घरामध्ये पूजेमध्ये किंवा आपण ज्यावेळी सत्यनारायण वगैरे करतो त्यावेळी या पंचामृताला खूप महत्त्व असतं। तर हे पंचामृत आपण हे पदार्थ सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत, साखर वगैरे विरघळवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला या पंचामृताने आपल्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे। तर हे पंचामृत आपलं तयार झालेलं आहे। आता आपण अभिषेक घालूया। तर आपण आपल्या मूर्तीला 11 वेळा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। तर हा अभिषेक तुम्ही 21 वेळाही घालू शकता, पण मी ते 11 वेळा अभिषेक करणार आहे। तर अभिषेक करत करत आपण ओम नमः शिवाय किंवा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। आपण अभिषेक घालतच ओम नमः शिवाय किंवा तुम्हाला जर श्री सूक्त येत असेल तर तुम्ही श्री सूक्तही म्हणू शकता। तर मी अभिषेक करत करत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणार आहे। तर तुम्हीही तुम्हाला जे सोपं आहे ते तुम्ही करू शकता। आता माझा अभिषेक करून झालेला आहे। आता पंचामृताचा अभिषेक करून झाल्यावरती आपण पाण्याने स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने 11 वेळा आपल्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे। आणि पाण्याचा अभिषेक करतानाही आपण ओम नमः शिवाय किंवा श्री सूक्ताचा पठण करायचं आहे। तुम्ही आधी जर ओम नमः शिवाय म्हणत असाल तर आत्ताही तुम्ही ओम नमः शिवायच म्हणायचं आहे आणि मूर्तीला आपल्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। आता मी ते अभिषेक करून घेते आणि नंतर आपल्याला मूर्तीचा अभिषेक करून झाल्यावरती पुढच्या गोष्टीही करायच्या आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आता इथे अभिषेक करून झालेला आहे आणि आपण मूर्ती काढून घ्यायची आहे आणि हे जे अभिषेकाचं पाणी आहे ते आपल्या झाडांमध्ये किंवा कुंडीमध्ये ओतायचं आहे। आता मूर्ती मी इथे स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि त्याला गंध लावलेला आहे। जर देवीची मूर्ती असेल तर तुम्ही हळदी कुंकू लावू शकता। आता इथे मी अष्टगंध लावलेला आहे आणि मूर्तीला फुलं वाहिलेली आहेत। अशा पद्धतीने तुम्ही ही गंध लावून फुले व्हायची आहेत आणि नंतर आपल्या देवघरामध्ये या मूर्तीची स्थापना करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही मूर्तीला अभिषेक करून मूर्तीची शुद्धता करून देवघरामध्ये स्थापना करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।